पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी रात्री दीपक कदम या गुंडाची हत्या करण्यात आली। ही हत्या मोठ्या गँगवॉरचा भाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। योगेश जगताप गँग आणि गणेश ढमाले गँगमध्ये गेल्या काही वर्षांपासून गँगवॉर सुरू आहे। योगेश जगतापची डिसेंबर 2021 मध्ये हत्या करण्यात आली। याचा बदला म्हणून ढमाले गँगच्या रेहान शेख या गुंडाची काही महिन्यांपूर्वी धारदार शस्त्राने हत्या झाली आणि तिसरा नंबर लागला तो दीपक कदमचा। हे गँगवॉर थांबवण्याचं मोठं आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। पिंपरी चिंचवडमध्ये योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाले असं टोळी युद्ध सुरू आहे आणि याच टोळी युद्धातून बुधवारच्या रात्री तिसरी हत्या झालेली आहे। दीपक कदम याच्यावरती सांगवी परिसरामध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला आणि रक्ताच्या थारोळ्यात तो जिथं पडलेला होता तिथंच आत्ता आपण आलेलो आहोत। दीपक काल या पान शॉपवरती पान खायला आला होता, तिथून पान घेऊन तो पुन्हा दुचाकीवर बसलेला होता। त्याच वेळेला दोन अज्ञात जे आहेत ते दुचाकीवरून इथं पोहोचले आणि त्यांनी दीपकच्या डोळ्यात आणि पाठीत गोळी घातली आणि यामध्ये दीपकचा जागीच मृत्यू झाला। योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाले हे जे टोळी युद्ध सुरू झालेलं आहे त्यातून एका मागोमाग एकाची हत्या ज्या पद्धतीने केली जाते हे हत्यासत्र रोखण्याचं आव्हान आता पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर उभं ठाकलेलं आहे। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।